उष्णोपरम प्रदेशच्या शरणम तस्य देवता. ज्याचा गळा कपाळ हृदय थंड असून त्यात घाम येतो बाकी सर्व देव उष्ण असतो व त्या देवाज्ञा होणार असे समजावे. तर याच्यामध्ये जे अरिष्ट लक्षण सांगितलेलं आहे किंवा जे काही लक्षण सांगून ठेवलेलं आहे, तर या प्रकारचं झालं तर त्याला लगेच मृत्यू येईल असं समजावं. ज्याचा गळा कपाळ हृदय थंड असून त्यास घाम येतो व बाकी सर्व देव उष्ण असतो त्यास देवाज्ञा होणार असं समजा. डायरेक्टली सांगितलं की शरणम तस्य देवता. हा तर लगेच याला आज्ञा झाली असं समजावं आणि आपण ट्रीटमेंट ती बंद करावी किंवा ट्रीटमेंट स्टॉप करावी. आजूबाजूचे जे लोक त्यांना कळून द्यावं की असं असं होऊ शकते. यो अनु ज्योतिर्नेकाग्रो दुःछायो दुर्मणो सदा बलिम बली भुजो भुजो यस्य प्रणित न भुज्यते निर्निमत्य चयो मेधाम शोभामुपचयम श्रियम प्राप्नोत्ययो वा विभ्रंश स प्राप्नोति यमक्षयम. ज्याची दृष्टी कमी होते, तेज जे आहे ती कमी यायला लागते, दृष्टी चित्त व्यग्र असते, जो नेहमी शोकग्रस्त असतो. बरेच जणांना एक सवय असते कुठलेही बोलायचं असते, निगेटिव्हिटी असलेली भरलेली असते, नकारात्मक विचार जास्त असतात. मग ते कुठलं आहे, ते लक्षण कुठलं हे बघावं. याच्यामध्ये जे दिलं ना की छायो दुर्मनो सदा, हा त्याची छाया अगदी वाईट असते, जो नेहमी शोकग्रस्त असतो, जो व्यग्र असतो, ज्याच्या है ना नेहमी शोकग्रस्त असतो, दुःख करत असतो. बरेच लोकांना दुःख पण असते आणि हे पण असते. पण अशा वेळेला मात्र तो जो श्लोक आहे, दुसरा श्लोक, केचितो तद्यत्याहु स्थायी विभेद. हा स्थायी आणि अस्थायी भेद कुठले हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना सवय असते ते काय रडकारणं असतं. अशा लोकांचं हे नसतं. पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात असं म्हणजे आपली पॉझिटिव्ह वाटते. म्हणून जे काही बिझनेसमॅन आहेत ते बिझनेसमॅन चांगल्याच लोकांच्या संपर्कात म्हणजे बिझनेसमॅनच्या संपर्कात असतात आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होते. पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात असेल तर आपली पॉझिटिव्हिटी वाढणार, नकारात्मक लोकांच्या संपर्कात नसावं. म्हणून कसंही रामायणे बघा कसं घडलं, कसं असते ती एक लेवल असते, तुम्ही कोणाशी चर्चा करणार. आता तुम्ही राणीची चर्चा करावी तर त्यांचे ते तो मॅच होते नाही का, ते जे विचार ते मॅच व्हायला लागतात. आता त्या राणीने जर मंथरेशी चर्चा केली तर रामायण घडलं. उदाहरण आहे तसे. म्हणून राणीची चर्चा करा. तसंच बिझनेसमॅनची चर्चा करा, म्हणजे त्याच्यामध्ये ग्रोथ होते. तर तसं हे इथे स्थायी आणि अस्थायी भाव की दुःख नेहमी शोकग्रस्त असतो, पण तो कुठल्या प्रकारे शोकग्रस्त आहे तो बघा. याच्यामध्ये लक्ष नाही, नेहमी शोकग्रस्त होतो, पण हे सगळं लक्षण सोबत पाहिजे. जी दृष्टी कमी होते, सोबत चित्त व्यग्र असते, व जो नेहमी शोकग्रस्त असतो, ज्याची छाया अगदी वाईट होते, ज्याच्या नावाने घेतलेला भात कावळे खात नाहीत. हे आपलं काल बोलणार. परत मी याच्या करता घेतला हा कावळे खात नाहीत. आता कावळ्यामध्ये काहीतरी दृष्टी असेल म्हणून त्यांनी त्याचं वर्णन केलं आहे. काल माऊलींनी सुद्धा मी बोललो की शगुन मागताना कावळ्याच मागितलं आहे ना. तसं बघितलं सगळ्यात वाईट समजलेला पक्षी तो कावळा असा आहे की नाही. ती दृष्टी तीक्ष्ण आहे. तरी त्याला काय मागितलं नाही. कारणातून ज्या खायाच्या बाबतीत एकदम घाणेरडा प्रकार, मेधा धारणा शोभा पुष्टी ऐश्वर्य प्राप्त होतात. कारणातून अचे प्रकोप किंवा कारणातून ऐश्वर्य यमाच्या घरी जातो. त्याचं अंतिम चरण आहे असं समजावं. गुणदोषमयी असे स्वस्तस्य व्याधी तस्य वाहा यात्यनंतत्वान प्रकृती षण्मासांना सजीविती. ज्याची मानसिक किंवा शारीरिक प्रकृती विपरीत होते, मग तो रोगी असो अथवा निरोगी, तो 6 महिन्यांच्यावर वाचायचा नाही. इथपर्यंत आपण काल पोहोचलो होतो नाही का. ज्याची मानसिक आणि शारीरिक प्रकृती विपरीत होते, विपरीत म्हणजे की एकदमच चेंज होणे त्याची मानसिक. आता मूळ चांगला होता, एकदम वाईट मूळ होणे, असं अचे प्रकोप. मानसिक आणि किंवा शारीरिक प्रकृती विपरीत होते, मग तो रोगी असो अथवा निरोगी असो. दुनिया अवस्थेमध्ये जर होत असेल तर एकदम होत असेल तर तो 6 महिन्यात जाणार. बघा किती मोठी भविष्यवाणी करून ठेवली याच्यामध्ये. भक्ती पण हे स्थायी असते, हे लक्षण आपलं ओळखणं गरजेचं आहे. भक्तिशीलम स्मृती त्यागो बुद्धिर्बल हेतुकम षडितानि निर्वंतन्ते षडभीर्मासन दृश्यते. भक्तिशील, सुस्वभाव, स्मरणशक्ती, दातृत्व, बुद्धी व बल ही ज्याची कारणातून नाहीशी होतात, तो 6 महिन्यांनी मरणार असे समजावे. त्याला आपण शब्द वापरतो लोप आहे,
जाताना जाताना लोभ येते. लोभ येऊ नये. आणि ज्यांना लोभ असेल तर त्याचं जाता जाता सामान्य तो जाणार आहे की नाही. ते भक्ती, गुण ठाई पूज्य ओजे, शील सुस्वभाव, स्मरणशक्ती, दातृत्व, बुद्धी, बल. आता बल याचा अर्थ काय आला इथे? बल म्हणजे तर इथं सगळं शुक्र, ओज आणि त्याच्या संदर्भाने आलेलं बल, शारीरिक बल या संदर्भाने इथे आलेलं आहे ते बल ना. त्या संदर्भात असेल तर तिथं दिलेलं आहे त्यांनी. कारणातून नाहीशी होतात तो सामान्यांनी मरण असे समजावे. अचानक अचे प्रकोप झालेला असतो तो. मत्त वद्रत्युका कंपमोहा मासांमरिष्यत्या. मनुष्यापर्यंत ज्याची गती वाणी असून कंप मूर्छा ही तद्वतच होतात सामान्य मरणार. अचे प्रकोप, कंप वात असेल, लिव्हर ऑफ सिरिस नंतर जे काही लक्षणं आहेत त्याच्यात दिलेले आहेत त्यांनी. नश्यते जानन षड हात केश लुंच वेदनाम. केस उपडल्यावर वेदना जास्त कळत नाही तो 6 दिवसांनी मरणार. किती सहज बघा तुम्ही, उपटून बघायचे. बरेच जण आता टेस्ट करतील याच्या. हे का नाही? आपलं आयुष्य आपल्या हातात. एक बुक लिहा असं वाटतं की आपलं आयुष्य आपल्या हातात. लिहा सगळं, कोणीतरी लिहा. केस उपटल्या है ना, केस उपटल्याच्या वेदना जास्त कळत नाही तो 6 दिवसांनी मरणार. सहज आहे, किती सहज टेस्ट आहे बघाय. आपलं आयुष्य आपल्या हातात असं लिहा एखाद्याने, आहे की नाही. न याती यस्य चहारा कंठ माया वृत्ते प्रेषाम प्रीतिपताम यांती प्रेतान कृती हृदयंते यस्य निद्रा भवेन नित्यम नैवासन जीविती. कंठरोग झाला नसताना ज्याचा आहार घशाखाली उतरत नाही, जे चाकर प्रतिकूल झाले व प्रेतासारखा दिसतो, त्यास नेहमी झोप येते किंवा मुळीच येत नाही, तो जगाचा नाही. विकृत असे हे विकृत प्रभाव असतो या लोकांचा. प्रभाव छाया नष्ट झालेली असते म्हणून प्रेतासारखा दिसतो, ज्यास नेहमी झोप येते व मुळीच येत नाही, तो जगाचा नाही. वक्त्र पायुरू यांचे श्रुणाम सुद्यंत चरणो भृशम चक्षु चाकुलतः येती हेमराज्यम गमिष्यतः. ज्याच्या तोंडावर अश्रूंच्या धारा वाहतात व ज्याच्या पायास अतिशय घाम येतो, डोळे गडूळ होतात, तो हेमराज्यात जाणार. त्याला खमल म्हटलं नाही का. खमल कसं असावं तर ते मलाचं धारण कुठलं तर प्राकृत विकृत मल असेल तर मात्र लक्षात घ्यायचं की याची सुट्टी होणार आहे. पण कंठरोग झाला नसताना अचानक ज्याचा हार घशाखाली उतरत नाही, चाकर प्रतिकूल झाले, प्रत्येक दिवस येतो, ज्यास नेहमी झोप येते किंवा मुळीच येत नाही, तो जागाचा नाही. किंवा ज्याच्या तोंडावर अश्रूंच्या धारा वाहतात किंवा ज्याच्या पायास अतिशय घाम येतो, डोळे गडूळ होतात, तो यमराज्यात जाणार. येर पुरा रमते भावेर रतिरतर्ण जीवितः. पूर्वी ज्या गोष्टीने चित्त रमान होते त्याच गोष्टीवरून उलटा त्यास त्रास झाला की जगत नाही असे समजावे, तर त्रास व्हायला लागतो. तर याच्यामध्ये सरळ सरळ काय प्रकार घडायला लागतो, याच्यामध्ये सोडियम पोटॅशियमचं प्रमाण जे ते कमी जास्त व्हायला लागते आणि ह्या गोष्टी घडतात. हे पुरा रमते भारवेर रतिस्तनम जीविती. पूर्वी ज्या गोष्टींनी चित्त रममान होते त्याच गोष्टीपासून उलटा त्रास झाला असता की तो जगत नाही असे समजावे. सहसा जायते यसे विकारा सर्व लक्षणा निर्वंतन्ते सहसा सहसा न स विनश्यती. ज्या मनुष्यात एकाकी सर्व लक्षणयुक्त असा विकार उत्पन्न होतो किंवा त्याच प्रकारचा व्याधी एकाकी बरा होतो, तो मनुष्य अकस्मात मरायचा. आजचे प्रकोप सांगितले याच्यामध्ये. आता बरा होता, एकदमच त्याला काहीतरी झाला, एकदमच बघण्यात एकदमच चेहरा गोरा असतो आणि एकदमच काळवंडला व्हायला लागतो, काहीतरी विकृती असेल आतमध्ये. यकृत विकार असेल तर ह्या गोष्टी घडतात. जोरो निहंती बलवान गंभीरो दरे रात्री कहा सप्रलाप भ्रम श्वास क्षीणशूल हतानलम अक्षामम सक्तवचनम रक्ताक्षम वृद्धिशूलनम संशुष्क कास पूर्वान्य योप रोहितपि व्हावे भवेत बलमास वीनस्यम श्लेष्मकास समान्वितः. बलवान, गंभीर आणि फार दिवसांचा ताप आला असताना बडबड, भ्रम, श्वास क्षीणता, रोग कृष्ण नसून शोध अत्यंत अग्निमांद्य, अडखडत बोलणे, डोळे लाल होणे, हृदयशूल असं म्हटलेलं ना, तो लक्षण जास्त होतात तो मरतो. बलवान, गंभीर
आणि फार दिवसांचा ताप असताना बडबड, त्याला मेनिंजायटिस असं म्हणू शकतो आपण. जवळपास म्हणजे तसे लक्षण येतात, तेच असं म्हणत नाही मी, तसे लक्षण येतात. तो पेशंट समोर आणा, मग लक्ष द्यायला लागते. चिंता, रोगीकृत, शूत, अत्यंत अग्निमांद्य, अडखळत बोलणे, डोळे लाल होणे, रुचूल लक्षण ज्यास होतात तो मरतो. सकाळी किंवा संध्याकाळी येणारा तापास कोरडा कास असला म्हणजे तो रोग्यास मारतो. काही लक्षात आलं असेल तर बघा. सकाळी किंवा संध्याकाळी येणारा तापास कोरडा कास असला म्हणजे तो रोग्यास मारतो. कोरोना बघा, लक्षात घ्या है ना. कोरोनामध्ये काय काय लक्षण होते, जर असेल तुमच्या लक्षात तर मग लक्षात येईल की हे असे लक्षण पेशंट बरेच गेले. सकाळी किंवा संध्याकाळी येणारा तापास कोरडा कास असला म्हणजे तो रोग्यास मारितो. ज्वर, कफ, कास युक्त असला तर तो बलहीन व मासीन पुरुषास मारतो. कोरोना लगेच लक्षात यायला लागेल तुमच्या, नाही का. बलहीन व मासीन पुरुषास मारतो. रक्तपित्तम वृषम रक्तम कृष्णम इंद्रिय धनु प्रभमम ताम्र हरिद्र हरितम रूपम रक्तम प्रदर्शयेत रोमकूपम प्रविश्रुतम कंठस्य हृदय सृजत वासासो अन्यरंजन उति वेगाच तिभुरुच वृद्ध पांडु ज्वरच्छर्दी कासशोप अतिसारणम. ज्या रक्तपित्तात अति लाल, अति काळे, इंद्रधनुष्यासारखे किंवा ताम्र, पिवळे, हिरवे असे रक्त पडते व तसेच रंग दिसतात स्वप्नात वगैरे, त्या रोग्यास मारितात. वेगवेगळ्या रंगाची स्वप्न पडले तो रोग मृत्यूस कारणीभूत होतो. ज्याच्या रोमरंध्रातून रक्तस्राव होतो तो मरणार. आता रोमरंध्रातून रक्तस्राव होतो म्हणजे कुठला डिसीज असेल हो? रोमरंध्रात खूप बोला आहे की नाही, त्याला तिरक रक्तपित्त म्हणू शकत नाही आपण. रोमरंध्रातून तिरक रक्तपित्त आहे तो. मग आता रोमरंध्रातून रक्त बाहेर रक्तस्राव होतो असा कुठला डिसीज आहे? बोला, कोणीतरी सांगा. ज्याच्या रोमरंध्रात रक्तस्राव होतो. ब्लड कॅन्सर, हिमोफिलिया. तर त्याच्यात अजून एक तिरक रक्तपित्त आणि डेंग्यूचं जे लक्षण सांगितलं ना, डेंग्यूच्या लक्षणामध्ये सुद्धा तेच लक्षण आलेले आहेत. काढा आणि मग लक्षात येते का रे, हे तर आधी सांगून ठेवलेलं आहे, सगळं सांगून ठेवलं, तुम्हाला फक्त उचलून लावावं लागते, वापरावं लागते, आहे काय. तर याच्यामध्ये तुम्ही रोमरंध्रातून रक्त होतो तो मरणार, आहे काय. ती तिरक अवस्था, तिरक रक्तपित्ताची अवस्था आहे. आणि तिरक रक्तपित्ताची अवस्था जिथं आली तिथे मृत्यू हे सांगितलेलं आहे, नाही का. रोगच मारते. ज्या रक्तपित्ताचे रक्तस्राव डाग कपडा राहत नाही, ज्यास फार घाण येत नाही, ज्याचा वेग व प्रमाण फार असते व मारक जाणवे, पांडुरोग, ज्वर, छर्दी, कास, शोथ व अतिसार हे विकार झाल्यामुळे मनुष्याचे रक्तपित्त फार वाढले असल्यास तो मारतो. आणि याचा आणि त्याला काय संबंध येतो बघा, नाही का. ज्वर, पांडुरोग, छर्दी, कास, शोथ व अतिसार हे विकार झालेल्या मनुष्याचे रक्तपित्त फार वाढले असल्यास तो मारतो. कास, श्वासो, ज्वर, छर्दी, तृष्णा, अतिसार, शोफिनम. कास व श्वास हे ज्वर, छर्दी, तृष्णा, अतिसार व शोथ हे विकार झालेल्या मनुष्यास मारतात, है ना. आता इथे परत फार मेक सांगितले, नाही का. कास, श्वास, ज्वर, छर्दी, तृष्णा, अतिसार, शोफिनम. कास व श्वास हे ज्वर, छर्दी, तृष्णा, अतिसार व शोथ हे विकार झालेल्या मनुष्यास मारतात. हे सोबत जर कास आणि श्वास असेल, काळा डेंगू, काळा कोरोना याच्यामध्ये, है ना. कास आणि श्वास कोरोनामध्ये होतं, छर्दी होती त्याच्यामध्ये, तृष्णा होती, अतिसार व शोथ हे विकार झाल्या मनुष्याला मारतात, आहे की नाही. शोफिनम. एक्ष्मा, पार्श्व रुक जाना हरतम छर्दी सतापिनम. कुशीत दुखणे, पोट फुगणे, पार्श्वरूक, रक्तच्छर्द्या रक्ताची उलटी होणे, सतापिनम व खांदे अतिशय दुखणे हे विकार झालेला क्षयरोगी मरतो. हे ज्यांना प्रचंड दुखायला लागते, हा भाग प्रचंड दुखतो, मागचा भाग प्रचंड दुखतो, कळत नाही, झोप फारायला लागते त्या पेशंटला, फार दिवसांनी रोगच मारते. तर अशा वेळेला मात्र काय होईल,
की दम्यायुक्त फार दिवसांनी असल्यास ती रोग्यास मारते, तर त्यांनी मृत्यू अटळ होते. त्याच्याकरता जे पण पाचन करणं फार गरजेचं आहे. यक्ष्माची चिकित्सा करा. एसटी फांड द्या घ्यायला. एसटी फांड हा फार महत्वाचं औषध यक्ष्मामधलं आहे. मधुर मधुर शीत आहे आणि आजन्य सात्म्य आहे एसटी, आणि पित्तग्न कार्य करते आणि बलवर्धक आहे. त्याच्यामुळे आपण देऊ शकतो अशा पेशंटला. मदत तयो अति शीतार्ध क्षीणम तैल प्रभानम, अतिशय थंडीने पिडलेला क्षीण व ज्याच्या तोंडाची कांती तेलासारखी झाली आहे त्यास मदत ते मारतो. मदत त्याचे लक्षण असेल तर ते होतात. अर्षाणी पाणीपन्ना भिगुद मुष्कास्य शोपिनम हृत पार्श्वरुक छार्दी पायुपाक ज्वरातुरम. हात पाय बेंबी गुद रुषण मुख या शोथ हृदय कुशी व अंग यांच्या ठिकाणी पीडा छर्दी गुदपाक ज्वर यांनी पिडलेल्या रोग्यास अर्श मारितो. येतोय आवाज? काहीतरी नेटवर्क इश्यू असेल म्हणून आवाज काहीतरी प्रॉब्लेम आला असेल. असो. अर्षाशी पाणीपन्ना बिगुद मुष्का अस्य शोपिनम हृत पार्श्वरुका छर्दी पायुपाक ज्वरातुरम. हे अर्श सुद्धा बघा, अर्शाचे लक्षण काय भयंकर आहे की त्यांनी मृत्यू सुद्धा सांगितलेला आहे. हात पाय बेंबी गुद रोशन व मुख यांचे शोध हृदय कुशी व यांच्या ठिकाणी पीडा छर्दी गुदपाक व ज्वर यांनी पिडलेल्या रोग्यास अर्श मारते. बरं का, तर इथे सध्या प्राणारमर्म मध्ये तिथे आलेला आहे आणि अशामध्ये तर शत्रुत पीडा, आदिवत पीडा, आणि तिथे जर पीडा होत असेल तर अचे प्रकोप होतो आणि पेशंट जातो.
पुढे जे सांगितलं की अतिसारो यकृतपिंड मास धावनमेकचय तुल्यस्तेल घृतक्षीर दधी मज्जा सेवे मस्तुलुंगमपि उयर्वेसर्वाः अम्बुमाक्षिके अतिरक्तातिसर स्निग्ध पुत्यच्छ घनवेदना कर्बुरा प्रस्रवण धातुन निष्पुरीशो अथवा अतिविद तदुन्मानमाक्षिकान्तो रजिमान्यच्च इंद्रियकृतः शीर्णपायुर्विलं मुक्तानालं पर्वास्ति शूलनम् श्रुत्रं पायुबलक्षिण मन्यमेव पवेक्षणम् सत्रुट श्वास ज्वर छर्दी दाह अनाह प्रवाहिका यकृत मांस धुतलेले पाणी नील तेल तूप घृत दही मज्जा वसा आसव मेंदू शाई पू मासाची उसळ खेमा पाणी मध यासारखा असून अतिशय रक्त काळा कृष्णवर्ण स्निग्ध अतिशय दुर्गंधयुक्त अतिशय पातळ किंवा दाट ज्यांच्या अतिशय वेदना आहेत असा चित्तयुक्त रंगाचा धातू स्राव करणारा ज्यात मल मुळीच नाही किंवा मल अतिशय आहे दोन्ही प्रकार मागे 2-3 श्लोक आधी बघितले की नाही अतिशय मल किंवा काहीच नाही अतिशय पातळ किंवा दाट ज्याच्या अतिशय वेदना आहेत चित्तयुक्त रंगाचा धातू स्राव करणारा ज्यात मल मुळीच नाही किंवा ज्यात मळ अतिशय असा तंतुयुक्त ज्यावर माशा बसतात असा ज्यावर रेगा व चंद्रिका आहेत असा असून तृष्णा श्वास ज्वर छर्दी दाह अनाह प्रवाहिका यांनी युक्त असा अतिसार ज्याच्या गुदाच्या वली क्षतयुक्त झाल्या आहेत ज्याचे गुदद्वार शिथिल झाले आहे ना तिथे पक्षाघात झालेला असतो त्याचा आहे ना ज्याची संधी अस्थि दुखत आहेत व अंग बाहेर येते आहे ज्याची शक्ती क्षीण झाली आहे व ज्यास नुसते अन्नच पडते अशा रोगास मारतो ताबडतोब सध्या प्राणार्पण होते लगेच हा पेशंट मरणार असं लक्षात यायला लागतं आपल्याला तर या अनुषंगाने चिकित्सा करत असताना सुद्धा याचा विचार करावा आपण अश्मरी शुन वृषणम बद्धमूत्रम रुजाद्रितम ज्याचे वृषण सुजले आहे मूत्र बंद झाले व जो वेदनांनी पिडला आहे त्यास मुतखडा मारतो अर्श मारत नाही पण एवढे लक्षण असेल तर मग मात्र अर्श मारक ठरतो तिथं गुद मर्म आहे त्याला घात होतो आणि सध्या प्राणार्पणामध्ये जाते तसंच इथे सुद्धा मुतखडा मारतो असायला की अश्मरी मारतो असायला पण तो कुठला एका प्रकारचा सगळं अश्मरीच मारतात असं नाही एका प्रकारचा म्हणून ज्याचे वृषण सुजले मूत्र बंद झाले आणि अश्मरी आहे व जो वेदनांनी पिडलाय त्याच अश्मरी मारतो असं त्याचा उल्लेख आहे अश्मरी मारतो याचा अर्थ त्याच्यासोबत वृषण शोध आहे मूत्रबंद झाले आहे व वेदनांनी पिडला आहे अशा रोगास अश्मरी मारतो मेहस्त्रुदाह पिटिकामा सकोथाती अतिसारिणम तृष्णा दाह पिटिका मांसकोस आणि अतिसार हे विकार झालेले मेह मारितो प्रमेय पिटिका आलेला आहे की नाही वर्ण बघा तृष्णा दाह पुढे मांसकोत रक्त सडणे आहे की नाही आणि अतिसार हे विकार झालेला मेह मारितो आणि मेह असेल तर त्यामध्ये मृत्यू अटळ आहे पिटिकार मर्मत ऋत पृष्ठ स्तनान सगुद मृदघा परोपादक रस्ता वा मेदोस्ताह प्रमेहिनम मर्म हृदय पृष्ठ स्तन खांदे गुद मस्तक सांधे पाय यावर झालेल्या पिटिका ज्यास उत्साह बंद झाला आहे अशा प्रमेय झालेल्या रोगास मारितात याला प्रमेय पिटिकाचं असं वर्णन आलेल्या ग्रंथामध्ये प्रमेय पिटिकेकडा त्याची चिकित्सा करा ते चिकित्सा जर नाही केली तर मनुष्य मरणार सर्वोच्च मास संकोच दाह तृष्णा मदत ज्वरे विसर्पर मर्म संध्यो हिदमा श्वास ब्रह्म क्लैमे मासाचा संकोच दाह तृष्णा मद ज्वर विसर्प मर्मावर दाब हिक्का श्वास भ्रम व क्लम यांनी युक्त पुळे कोणतेही रोगेस मारतात याच्यावर झालेल्या पुळे जे ते कुठल्याही रोगाला मारक ठरतात मासा संकोच दाह तृष्णा मद ज्वर विसर्प मर्मावर दाब हिक्का श्वास भ्रम क्लम यांनी युक्त पुळ्या कोणतेही रोगेस मारितात है ना परत तोच विसर्पाचा संदर्भ इथं आलेला आहे मासा संकोच दाह तृष्णा मद ज्वर विसर्प मर्मावर दाब हिक्का श्वास भ्रम क्लम
आणि युक्त पुढ्या कोणते रोगास मारितात? गुल्म, उत्थिरिनाहो घनम कुर्म शोन्नतः शिरानोदो ज्वरच्छर्दी हिद्मा अध्वान रुचिन्वितः कास पिन्नस उल्लास श्वास अतिसार शोपवान. विस्तार मोठा असून ज्याचा कासवाच्या पाठीमागून कठीण व उंच शिराने व्याप्त असतो, ज्यास ज्वर, छर्दी, हिक्का, आधवान, शूल, कास, पिनस, चला एखादी गुंतलेला आता, रुल्लास, श्वास, अतिसार, वशवती उपद्रव असतात, असा गुल्म रोग मनुष्य मारतो. अर्श झाला. त्यानंतर प्रमेयपिटिका झाल्या. आता प्रमेयपिटिकानंतर वर्णन आलेलं आहे गुल्म रोगाचा. तर गुल्म रोग फार महत्वाचा आहे. म्हणजे ना गुल्म रोग कळला त्याला अर्धा स्त्रीरोग कळला ना. गुल्म रोग आणि गर्भाशयात विकृती ज्यांना कळली त्याला अर्धा स्त्रीरोग कळला. विस्तार मोठा असून जो कासवाच्या म्हणजे मांस संकोच, दाह, तृष्णा, मद, विसर्प, मर्मावर दाब, हिक्का, श्वास, भ्रम, क्लम यांनी युक्त पुढ्या कोणत्याही रोगास मारतात. त्याचा विस्तार जर मोठा असून कासवाच्या पाठीमागून कठीण व उंचाच्या श्रेणी व्याप्त असतो व ज्यास तृष्णा, ज्वर, छर्दी, हिक्का, आधवान, शूल, कास, पिनस, रुल्लास, श्वास, अतिसार आणि शोथ हे उपद्रव झाले असता गुल्मरोग मनुष्यास मारतो. गुल्म सुद्धा असाध्यतेकडे जाते आणि असाध्यतेने त्याचा त्रास व्हायला लागतो. बिनमूत्र संग्रह, श्वासोच्छोप, यजमान, ज्वर, भ्रमे, मूर्छा, छर्दी, अतिसाराच दुर्लम, क्षुणाक्षम, कुटिल, मुस्तम, क्लिन्नतनुत्वमकम, विरेचन, विरेचन, हता, अनाह, मानहन्नंतम, पुनः पुनः, मलावरोध, मूत्रारोध, श्वास, शोथ, हिक्का, ज्वर, भ्रम, मूर्छा, छर्दी, अतिसार या लक्षणांनी युक्त जे उदर व ज्याचे डोळे शोधवत आहेत, सुजले आहेत, ज्याचे उपस्थ वाकडे झाले आहे, त्वचा फार पातळ व ओलसर झाली आहे व ज्यास विरेचन दिले असते पोट कमी होते पण पुन्हा पुन्हा फुगते, अशा दुर्बल रोग्यास मनुष्याला मारते ना का. हे सगळं लक्षण जर असेल तर तिथे सुद्धा मृत्यू अटळ आहे. पांडुरोग, क्षयमुत्थानम, पिता, अक्षी, नख दर्शनम, ज्याचे डोळे नखे पिवळे झाले आहेत व ज्यास सर्व पदार्थ पिवळे दिसतात, अशा शोथ आलेल्या रोगास पांडुरोग मारतो. आता पांडुरोगाचा उपद्रव काय आहे, कोण सांगेल? पांडुरोगाचा उपद्रव शोथ आणि हलीमक है ना. इथे तेच दिलेलं आहे, शोथ आणि हलीमकच सांगितलेलं आहे त्यांनी. पांडुरोग, क्षयतु मान, पिताक्षी, नख दर्शनम, ज्याचे डोळे नक्की पिवळे झाले आहेत व ज्या सर्व शरीर सर्व पदार्थ पिवळे दिसतात, अशा सुजलेल्या शोथाच्या रोगास पांडुरोग मारतो. कारण पांडुरोगाचा उपद्रव आहे, चिकित्सा झाली तर नक्कीच त्याचा विषय संपून जाईल. तंद्रा, दाह, रुची, छर्दी, मूर्छा, आत्मान, अतिसारवाण, अनेक उपद्रव युक्तम, पादाभ्याम प्रसुरो नरम, नारी शोपो मुखाद्वंती, कुक्षी, गुजा, दुभा, विपवी, राजचेत, स्रवंचा, छर्दी, ज्वर, श्वास, अतिसारण्यम. तंद्रा, दाह, छर्दी, मूर्छा, आत्मान, अतिसार व दुसरे अनेक अपायांनी युक्त असे पायाकडून आलेली शोथ पुरुषास मारते. पायाकडून आलेली शोथ. उलटी सूज असं बोली भाषेमध्ये त्याला म्हटलेलं, उलटी सूज येणे है ना. झापड, तंद्रा, दाह, अरुची, छर्दी, मूर्छा, आदमान, अतिसार व दुसरे अनेक उपायांनी युक्त असून पायाने आलेली शोथ पुरुषास मारते. वरच्या उपद्रवाने युक्त असून प्रथम तोंडावर शोथ आली असता स्त्रियास मारते. पुरुषाला पायाची शोथ आणि स्त्रियांना मुखाची शोथ आली स्त्रियास मारते. कुस व गुहेंद्रिय यावर प्रथम उत्पन्न झाली असली म्हणजे ती पुरुष व स्त्रिया उभयतांना मारते. शोथ असेल तर दोन्ही साईडले कुस आणि गुहेंद्रिय समोरचा आहे, पक्वाशाच्या खाली आलेला आहे ते त्या साईडला. शोथ उभयतांना मारते. शोथवर रेषा असून तिथून स्राव होत असेल तर ती शोथ, छर्दी, ज्वर, श्वास व अतिसार हे विकार झालेल्यांना रोगास मारते. तसं बघितला तर अतिसार बऱ्याच ठिकाणी वर्णन आलेलं आहे बघा तिच्यामध्ये, अरिष्ट लक्षणामध्ये. ज्वरातिसारो शोफांते क्षवोत्तुर्ध्वा तयो क्षये दुर्बलस्य विशेषणम जायन्ते अन्यथा दहिनः.
शोप सर्वांग शोपानंतर ज्वर अतिसार उत्पन्न होणे आणि ज्वर अतिसार यांच्या शेवटी शोथ येणे हे दोन्ही प्रकार विषयात दुर्बल लोकांचे घातक आहे. दोन्ही लोकांना जर आलं तर तिथून मृत्यू हे अटळ होऊ शकते. याची चिकित्सा करणं गरजेचं आहे. असो, 2:45 झालेले आहेत. काही प्रश्न असतील विचारा, कारण की बराच अध्याय राहिला आपला, तर उद्याला घेऊया. थोडस पसायला जड हा अध्याय, पण खूप सोपा आहे. विचार. काही प्रश्न असेल विचारा, नाही तर थांबूयात आपण. हॅलो. हा बोला. हॅलो सर. सर अध्याय हा, बोला. 12 मधला जो अध्याय 12 दोषभेदी अध्याय आहे ना. हॅलो. त्याच्यात तो अवलंबक कफाचा जो श्लोक आहे ना, उरस्त त्रिकस्य स्ववीर्यतः हृदयस्य अन्य वीर्यास्य, ते हृदयस्य अन्य वीर्यास्य आहे ना, याचा अर्थ म्हणजे थोडासा सांगतो. बर. किती श्लोक आहे तो आपला? 15वा अध्याय 12 मधला सूत्रस्थान. हा, उरस त्रिकस्य स्ववीर्यतः हृदयस्थान्न वीर्यास्य तस्य एव अंबु कर्मणः कपधान्नम शेषणाम येत कृत्व अंबलम तव अंबुलक शेषमः. तर मग काय हवं याच्यातलं? ते हृदयस्य अन्य वीर्याचे आहे ना, ते नाही समजत. बरं, मागे काहीतरी झालं असेल याच्यावरती, बऱ्यापैकी आपण बोललेलो, अर्धा तास याच्यावरती बोललेलो आपण. हा, ठीक आहे ना. उरस्त त्रिकस्य स्ववीर्यतः. आता मला एक सांगा तुम्ही, इथे काय कपाचं स्थान काय सांगितलं? जो कप उरात राहून स्ववीर्याने हृदयस्थ अन्नाच्या वीर्याने माकडाचे इतर कपाचे क्लेदनाचे जलक्रियेचे पोषण करते अवलंबक कप म्हणतात. अवलंबक कपाचं स्थान कुठलं सांगितलेलं आहे? अवलंबक कपाचं स्थान सांगा. म्हणजे हृदय सांगितलेलं आहे. तर अवलंबक कपाचं जे कार्य आहे ते कार्य ते वीर्यानं सांगितले आहे. कुठं वीर्य कार्य होते हो? तर पक्वाशय कटी सती स्रोते स्पर्शन स्थान वासते तत्रापि पक्वास दानम विशेषतः. पक्वाशय कटी आणि सक्ती हे तिन्ही वाताचे स्थान सांगितले आहेत. आणि याचं कार्य कुठं सांगितलेलं आहे? तर माकड कटीच्या ठिकाणी नाही, कटीच्या ठिकाणी सांगितलं. हृदयस्थ अन्नाच्या वीर्याने, हृदयस्थ अन्नाच्या वीर्याच्या इतकं सुंदर इथं वर्णन आलं. हृदयस्थ अन्न वीर्याच्या, याचा अर्थ इथे काय घ्यावा लागेल आपल्याला? तर ओजाचा संबंध इथे येतो अन्नाच्या वीर्याच्या. म्हणजे अन्नाचं वीर्य काय? शुक्र, आणि शुक्रातून ओज, आणि ते हृदयाच्या ठिकाणी आलेलं आहे. हृदयाच्या अन्नाच्या वीर्याच्या म्हणजे अन्नाच्या संदर्भातून जे वीर्य अन्नाचं ते तिथे येतं. आणि त्या क्रमाने ते काय होते, तर त्या अनुषंग तुमचा एकदा माईक हे करा, ऑफ करा. तर त्या अनुषंगाने काय होतं, हृदयस्थ अन्नाच्या वीर्याच्या सांगितलेल्यांना, तर त्याच्या अनुषंगाने सांगितलं की अन्नाचं जे काही परिपाक आहे तिने अवस्थेपासून जाणार. मग शुक्रातून ओज, त्याचं कार्य हृदयात होते, आणि हृदयातून ते कार्य होऊन मग कुठे जाणार? हे माकड हरणाच्या ठिकाणी, म्हणजे जिथं वाताचं स्थान आहे. तर वाताचे स्थान जे सांगितलेलं आहे तर ते पपाशे कटी सकते, तिथे त्या कपाच्या क्लेदनाचे जलक्रियेने पोषण करतो. म्हणून इथे हृदयस्थ अन्नाच्या वीर्याच्या, अन्नाच्या वीर्यातून तयार होणार ते ओज, असं त्याचा अर्थ इथे घेतला जाऊ शकतो आपल्याला कपाच्या संदर्भात. आणि कुठे आहे? तर हृदयाच्या ठिकाणी आहे. आणि हृदयाच्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मज्जासार पुरुष जर असेल तर तिथे या हृदयस्थ अन्नाच्या वीर्याचे जे कार्य आहे ते उत्कृष्ट दिसून येतो. कटी भाग जो आहे तो कधीच दुखत नाही या लोकांचा. आणि चर्चा केलेली आपण याच्यावरती ना. कुठलं असेल तर कोणाकडे असेल तर सेव असेल तर मागवा तो. चालेल. ठीक आहे, विचारा. विचारा काय प्रश्न असेल. थांबूयात आपण. थोडं वरून जात आहे की मला असं जाणवतंय की हा अध्याय जरा वरून जातं असं जाणवतंय मला. पण खूप गोड अध्याय आहे. ज्याला कळलं त्याला खूप छान आहे, ज्याला कळलं त्याला काहीच कळलं नाही. अध्यात्माच्या संदर्भात हे सगळे अध्याय आहेत. विचारा काही प्रश्न असतील तर थांबूयात आपण. सर ऍक्च्युली प्रॅक्टिकली ना हे पेशंट असे बघण्यातच नाही आलेले आहेत. म्हणजे हे सगळं आपण इमर्जन्सी वॉर्ड मध्ये खूप काम नाही केलेलं ना, त्याच्यामुळे नाही, काम नाही केलं आपण. कसं असते, एक लक्षात घ्या,
की आपण चिकित्सक दृष्टीनं बघतो, तर चिकित्सक दृष्टीने आपण प्रत्येक पेशंट बघायला पाहिजे, की आता नाही आयसीयूत काम केलं पण आयसीयूच्या पेशंटची आपली हिस्ट्री माहित असते, किंवा आपण कोणाकडे गेलो, कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेलो, तर त्याचे फक्त तुम्ही दर्शन परीक्षा तर करा. हा कधीपर्यंत जिवंत राहू शकतो, किंवा त्याची ती लक्षणं काढा, घरी तो ग्रंथ चाळा, म्हणजे तुमचा अभ्यास होतो, अभ्यासाच्या प्राप्ती दृष्टी, मग लक्षात मग दृष्टी यायला लागते की हा पेशंट जमू शकतो, हा पेशंट जमणार नाही, हे स्थायी स्वरूपाचं लक्षण आहे, अस्थायी स्वरूपाचं लक्षण आहे. लोकांना ते एकदमच वेगळं वाटायला लागतं. वेगळं काही नाही, सगळं ग्रंथकारांनी सांगून ठेवलेलं आहे, आणि लोकांना ते चमत्कार केल्यासारखं जाणवतं. तसं काही नाही, सगळं ग्रंथकारांनी सांगितलं, त्या पद्धतीने तुम्ही केलं तर खूप मजा येते या पेशंटमध्ये. मग लक्षात यायला लागतं, हा असा देतच आहे, मृत्यू अटळ आहे का, किती दिवसांनी जाणार आहे, आणि मग वेगळी मजा यायला लागते त्यांना. आणि आपण अध्याय हा कसा आहे की हा सोडून दिलेला अध्याय, अंधश्रद्धेच्या नावाखाली सोडून दिलेला अध्याय तसं नाही आहे. जे दिले ते तसंच आहे. शास्त्र चुकत चुकतो ते आपण. ठीक आहे, काही प्रश्न नाही आहेत, थांबूयात मग आपण. हॅलो सर, एक विचारायचं होतं. हा, तर मी तुम्हाला ते व्हेरिफिकेशन बोलले ना सर, पण तिला असं मला जाणवलं की तिला तेवढं ते इकडे तसं ते मानसिक असं दिसतं, म्हणजे जास्त की ती प्रत्येक ठिकाणी तिला ते वेन्सच दिसू राहिले असं ती, म्हणजे की हाता ठिकाणी पण हाताच्या हा. बोटांच्या मध्ये पण ती हा म्हणजे असं की, आणि तिचे मिस्टर पण तिला म्हणाले की तू घरामध्ये नको जास्त राहा, म्हणजे तुला ते असं म्हणजे तेच डोक्यामध्ये तिचे विचार, ती इतकी घाबरल्यासारखी हो झाली. हो, बरोबर बरोबर, हो हो, व्हेरिकोज वेनचा पेशंट ना, तिला शिरोधाराचा लोकर तिला द्यावा का, म्हणजे कल्याण देऊ शकतो ना. पांडूची चिकित्सा पांडूची चिकित्सा आपण करतो त्याच्यामध्ये. उन्माद अपस्मार याच्यातलीच कल्प आल्या, तुम्ही एक तर पंचगव्य घृत द्या, कल्याण घृत द्या, किंवा मग दाढीमध्ये घृत, किंवा हे आपल्या याच्यातलं मातीचं घृत, यापैकी कुठले घृत द्या तुम्ही एक. आणि दोघांचं जे मिलन म्हणतो आपण, संवाद जे म्हणतो आपण, ते कमी आहे, म्हणून ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत. म्हणून ते तो जो पेशंट आहे तो थोडासा नकारात्मक तिकडे जात आहे तो पेशंट. मिस्टर पोलीस मध्ये आहे, त्याच्यामुळे त्यांना वेळच नसते, तरी त्यांनी म्हणजे 100% तोच विषय. इकडे शिफ्ट करत. मग ठीक आहे सर. म्हणूनच तो इश्यू आलेला आहे तो. कारण दोन गोष्टी आहेत, हा. मानसिक समाधान एक वेगळी भाग आहे, आणि शारीरिक आजार हा वेगळा भाग आहे. शारीरिक आजाराची लगेच चिकित्सा होते, मानसिक आजाराची चिकित्सा करायला वेळ जातो खूप, कारण तो एकदा आघात बसला ना की मग फार वेळ जायला लागतो. शिरोधारा वगैरे आणि केल्या चालेल का सर? खूप शिरोधारा छान आहे ना. मी शिरोधारा करा, जानुधारा तर अवश्य करा त्याला, कारण त्याशिवाय विरकत जात नाही. आणि हो. हे जे आजार आहेत, हे रक्ताच्या फेनापासून तयार झालेले कंडरा, म्हणून त्यांना गंडूशाने ते द्यावं, रक्तपाचक, आणि गर्भाशयगत विकृती म्हणून ते ट्रीट करा. तर तिचं समाधान होत नसेल म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. ते जे ओके, ओके. हा, हा. नॅचरल सर्कल व्हायला पाहिजे, महिन्याला जे पिरियड्स यायला पाहिजे, व्यवस्थित जायला पाहिजे, ते कधी जाते तुम्ही एक लक्षात घ्या की बऱ्याच त्यांचं पण जण मुलींना आधी यावेळेला पिरियड्सला त्यांना ब्लिडिंग खूपच कमी झालं, म्हणजे एरवी त्यांना असं 4-5 दिवस होत असतं, ते ह्यावेळी नाही फक्त तसंही 2-3. हा तर त्या अनुषंगाने विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही बघा, लग्नाच्या आधी मुलींना खूप त्रास असतो, गर्भाशयगत विकृती असते बरीच, आणि लग्नानंतर तो कमी होतो. का होतो? तर तिथे जो धातू आहे, शुक्र धातू तिथपर्यंत पोहोचतो, त्याचं त्या गर्भाशयाचं जे पोषण आहे ते पोषण होते, आणि मग तिथले जे काही भाग असतात ते डेव्हलप होऊन मग व्यवस्थित व्हायला लागते. तसंच या गोष्टीत आहे की त्यांचे शारीरिक संबंध व्यवस्थित नसतील म्हणून सुद्धा हा नकारात्मक विचार वाढतो, आणि तिकडचं प्रेशर वाढून इकडे व्हेरिकोज येऊन वाढतात, आणि बाकीचे नकारात्मक विचार वाढायला हे सुद्धा कारणीभूत आहे. म्हणून ओज, आता जो सांगितलं ना, अन्नस्य हृदयस्य क्लेदा, हे सांगितलं त्यांनी तो श्लोक, तर तेच तिथं आहे, तर ते कमी पडते या अवलंबक कफ, त्यासाठी अन्न चांगलं घ्या. हो चालेल. म्हणजे ह्या गोष्टी येणार नाहीत. ठीक आहे. थँक्यू. हॅलो सर, एक क्वेश्चन होता. हा बोला. सर, आजकालच्या धावपळीच्या जीवनात किंवा मग काही मॅक्झिमम लोकांना जसं नैराश्य आहे, वैफल्य आहे, किंवा मग काही लोकांचे अर्ली मॅरेज आहे, किंवा काही लोकांचे खूप लेट मॅरेज होत, त्याच्यामुळे जे आलं त्याच्यात काय देता येईल? दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. एका 10 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. नैराश्य का आलं? सर्वात महत्वाचं नैराश्य येण्याचं कारण असं आहे की तिथं आउटलेट नसणे, है ना. नैराश्य का आलं तर आउटलेट नसले म्हणून नैराश्य आलेलं आहे. की आता काय झालं, सेल्फ लाईफ झालेली आहे, माय लाईफ माय रूल्स ऐकणे, असं काहीतरी आपण विचित्र लिहितो आणि करतो तसं. तर पूर्वी कसं होतं की एकत्र कुटुंब पद्धती होती, आणि एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे त्या वयाचे 2-3 जण घरामध्ये असायचे, चुलत भाऊ वगैरे काय असेल, आणि ते शेअरिंग व्हायचं. आता शेअरिंग होत नाही. आता शेअरिंग होत नसल्यामुळे नैराश्य वाटतंय.
दुसरा प्रकार असा आहे की हाफ नॉलेज डेंजर नॉलेज, नैराश्यता येण्याचं कारण. कारण की ते मोबाईलवरती बघणे आणि काहीतरी विचार करणे आणि आपल्याच मनाने ठरवणे की असं असं आहे आणि मग आपण आता माणसात नाही आहे म्हणून नैराश्यता यायला लागते. दुसरा प्रकार मानसिक विकृतीमध्ये, कामज्वरामध्ये नैराश्यता यायला लागते. तिसरा प्रकार त्याच्या या नैराश्यतेमुळे त्या लग्नामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणून नैराश्यता येते, किंवा पार्टनर समाधान होत नाही म्हणून नैराश्यता येते, आणि लेट लग्न झाल्यामुळे ते वेगळं नैराश्यता येते, कारण त्याला कॉन्फिडन्स नसतो मग, कारण स्ट्रेस असतो, स्ट्रेसमुळे सुद्धा नैराश्यता यायला लागते. म्हणजे बरेचदा असं होते की एखाद्या वेळेस काहीतरी कोइन्सिडन्स घडतो, कुठली तरी ऍक्सिडेंटली केस घडते आणि त्यात मग तो त्याला बळी पडतो आणि मग नैराश्यता येते. या लोकांना त्रिफळा गुळ वापरणं गरजेचं आहे. जटामांसी प्लस रौप्य प्लस तगर प्लस जननी, जे आपण सांगितलं ते जननी म्हणजे जटामांसी, आणि त्यासोबत रौप्य भस्म द्यावं. वंगवटी किंवा त्रिवंगवटी द्यावा. शूरधारा करणं गरजेचं आहे आणि सोबत मात्र यापन बसी द्यावं लागतं त्यांना. आणि काउन्सिलिंग करणं फार गरजेचं आहे, त्या मनातलं काढणं गरजेचं आहे. नैराश्यता नसते, पण नैराश्यता विचारातून जास्त यायला लागतो. आता माझ्याकडनं होणारच नाही, माझ्याकडनं काही चुकी झालेली आहे. तर कसं असते, काही गोष्टीमध्ये वय जबाबदार नसते, तर काही गोष्टीमध्ये वेळ जबाबदार नसते. आता वयाचा तो परिणाम असतो ना, वयानुसार त्या गोष्टी बदल घडतात. दोष माणसाचा नसतो, दोष वयाचा असतो. आता वयात आल्यानंतर ह्या गोष्टी घडणारच असतात, त्याच्यामुळे तुम्ही त्या अनुषंगाने करणं, पण त्या चुकीच्या पद्धतीने केल्या तुम्हाला नैराश्यता येते. मग त्यात भरपूर मोठा विषय आहे तो. पण तरी लग्नाच्या आधी नैराश्यता येणं म्हणजे हे मानसिक विकृतीचं आहे, त्याला आउटलेट नसणं कुठेतरी, कोणाजवळ तरी ते व्यक्त करावा. व्यक्त केलं की माइंड फ्रेश होतो आणि तुम्ही सांगा, तुम्ही जेवढं खुश राहाल तेवढं तुम्ही सुंदर दिसणार. त्याच्यामुळे कुठेतरी आउटलेट असायला पाहिजे. आणि उशिरा लग्न होत असेल तर तिथे मात्र ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, जर मानसिक आजार होत असेल तर. नंतर मग ते अजून नैराश्य खाणीत जातात, त्याला सांगावं लागतं तुला काही आजार नाही, म्हणजे ते हॅप्पी राहतात पेशंट. आणि त्या अनुषंगाने मग मी जे सांगितलं, वंगवटी, त्रिवंगवटी किंवा वंगभस्म, त्रिवंगभस्म किंवा मग जननी आणि तगर, फांड आणि सोबत रौप्य भस्म, एवढं जर दिलं तरी भरपूर चांगला पडणार आहे. ठीक आहे. सर, या गोष्टींमुळे त्यांच्या बुद्धी, धृती, स्मृती आपण म्हणतो याच्यावर पण परिणाम होतो, तर त्यासाठी काय करायचं? खूप परिणाम होतो. म्हणूनच जटामांसी दिलं ना आपण, म्हणूनच रौप्य भस्म दिलं ना. खूप परिणाम होतो यांचा, म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्सच नसतो की बा मी आता माणसात राहिलो नाही किंवा मला नपोस यायला लागते, वाचायला काही नसते त्यांना. पण स्वतःच ते विचार करतात, स्वतःच प्रश्न तयार करतात आणि स्वतःच उत्तर शोधत बसतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या. पेशंट आल्यानंतर त्यांना सांगा तुला काही झालं नाही, तो अर्धा तिथंच रिलॅक्स होतो. आणि मग बऱ्याच कंडिशनमध्ये अशा आहेत की मेट्रो सिटीमध्ये म्हणा किंवा IT सेक्टरमध्ये उशिरा लग्न झाल्यामुळे या गोष्टीमुळे बऱ्याच जणांचे डिवोर्स झाले आहेत. आणि नंतर भले त्या नंतर त्यालाही मुलगा झाला आणि या मुलीला मुलगा, मग दोघांमध्ये काही प्रॉब्लेम होता का? नव्हता. पण वैचारिक पातळी जुळली नाही आणि नैराश्यता हे जे कारण आहे याच्याकरता मग तुम्हाला बस्ती देणं आणि शिरोधारा करणं गरजेचं आहे, किंवा मग लक्ष्मीला तेलानं अभ्यंग करावा. तर या त्रिफळा गुळ बोलले तुम्ही, म्हणजे ते कसं कार्य करतं? हा, त्रिफळा गुळ का? हा, काय मला असं वाटलंच कोणीतरी प्रश्न विचारावा. तर त्रिफळा गुळ का? तर त्रिफळा हे एक रसायन, उत्तम रसायन आहे. तर हे मेधाही वाढवते, रसायनी आहे आणि कृमींना कार्य करते. आणि कृमींना कार्य करून दीपन, पाचन आणि अनुलोमन असं कार्य करून तिन्ही अवस्थापाकातून तिन्ही अवस्थापाक सुधारते. हळूहळू त्याचा जो टोन आहे, पचनाचा जो टोन आहे तो सुधारतो. आणि कसं आहे की फक्त औषधीने ते वाढत नाही, तर अन्नातच वाढायला पाहिजे. रस, रक्त, मांसमेध, अस्थिमज्जा, शुक्र, साधातू कशात तयार होतात? ते अन्नात तयार होतात. औषधी टिपू आहे, म्हणून त्रिफळा गुळ आपण तिथे वापरतो. खूप चांगलं काम करते ते, रसायन म्हणून कार्य करते ते, कृमीज्ञ आणि रसायन पण कार्य करते. मग हे दोन्ही लॉ दोघांना लागू आहेत बरं का, फक्त पुरुषांनाच नाही तर स्त्रियांना सुद्धा लागू आहेत. आणि याचे शिकार पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त होत आहेत, असं निदर्शनास आलं. तर कधी कधी मग हे उन्मादावस्थेमध्ये पण जातं, म्हणजे चिडचिड करणं वगैरे, मग त्यासाठी काही त्यासाठीच मग मी ते सांगितलं मला की आता आपण त्या दिवशी बोललो बघा, हे उन्माद अपस्मार ही जी अवस्था ही काय आहे ते, तर तुम्ही जर बघितलं तर पांडूतून उत्पन्न उन्माद अपस्मार आहे. तर तुम्ही बघा या लोकांना हे उन्माद अपस्मारची अवस्थाच नसते ऍक्च्युअल मध्ये, हे नैराश्याचं प्रकरण असते, शुक्रगत काहीतरी व्याधी असतो. तर तुम्ही जर पांडू जर काढला तर पांडूची चिकित्सा करत असताना बघा पहिला जो कल्प आलेला आहे तो पहिला कल्प कुठला आहे, कशातला कल्प आहे,
तर तुम्ही जर बारीक अभ्यास जर केला तर पांडूची चिकित्सा करत असताना हे जे घृत आले आहेत, उन्माद अपस्मारामधले घृत आलेले आहेत, आणि ते घृत येत असताना त्याचं जे फलश्रुती जर तुम्ही बघितली तर त्यात कॉमन एक फलश्रुती तुमच्या लक्षात द्यायला लागते, आणि मग लक्षात येते, मग त्याचे एकदम पेटते, हा अरे हा प्रकार असू शकतो. म्हणजे उन्माद अपस्मार हा प्रकार नसतो. हिस्टेरिया जो आहे स्त्रियांमध्ये, तर पार्टनर जवळून त्याचे समाधान न होणे हे त्यातलं एक उत्तर मिळते, आणि ते कुठेतरी आउटलेट असायला पाहिजे, कुठेतरी ते बोलायला पाहिजे, ते बोलत नाहीत, त्याचा तुम्ही उत्तर नाही केलं. तर तुम्ही जर बघितलं तर पांडुमयी जे सांगितलं तर पहिलं जे कल्याणक घृत सांगितलं उन्माद प्रतिषेधमधलं, दुसरं सांगितलं ते कुष्ठ अध्यायामधलं मातिक्त घृत सांगितलं, दुसरं म्हणजे मातिक्त घृत कुष्ठ अध्यायामधलं, आणि तिसरं जे आलं ते पंचघृत अपस्मारामधलं, मग आरावधील सिद्धकृत घृत, आणि मग आलं दाढीमध्ये घृत. जर याच्यामध्ये तुम्ही कॉमन जर बघितलं फलश्रुतीमध्ये तर कॉमन आलेलं वंध्यत्व, 3-4 घृतामध्ये वंध्यत्वावर जाणार हे तिन्ही घृत आहेत. याचा अर्थ काय आलेला आहे की तिथे सेक्शुअल प्रॉब्लेम काहीतरी आहे, वंध्यत्व आहे, आणि त्यातून उन्माद अपस्मार हे डेव्हलप होतो, आणि हे घृत वापरले की आपसुकच ते कमी व्हायला लागते. कल्याण घृत वापरा, पिंपळाच्या पानावर द्या, पिंपळाचं एक पानं खाणं म्हणजे 100 ग्राम तूप खाणं आहे, आणि मनाची स्थिरता यायला लागते, तर ते खूप चांगलं कार्य होते. हे औषध देऊ शकतो आपण अशा लोकांना, म्हणून रौप्य भस्म सांगितलं मी. थँक्यू सर. ठीक आहे, कळलं मॅडमने जो प्रश्न विचारला होता तो. हो सर, थँक्यू. हम्म.